नमस्कार सर्वांना. रामकृष्ण हरी. अनुपम भक्ती मंडळाच्या या अनुपम वारीचा आज हा चौथा दिवस, चौथी दिंडी असं म्हणजे आपण म्हणू. येऊ देत लोकांना अजून. नाही, आपण लाईव्ह आपले आहोत. हो, लाईव्ह आहेत, बरोबर आहे. हा, पण अजून लोक यायची आहेत ना. हो, येऊ देत ना, मी बोलते तोपर्यंत. ठीक आहे. कारण 4ला 5 कमी आहेत अजून. एक आत्ता एक्झॅक्ट 4 झाले. काही हरकत नाही, थोडासा लाईव्ह आहोत हे लक्षात नाही आलेलं. तर आज आपला दिंडी, चौथी दिंडी, वारीचा चौथा दिवस. आणि आज ह्या वारीच्या अंतर्गतच आपण जे मागे नारद भक्ती सूत्र घेत होतो त्याचा आता भाग 2 आपण म्हणू. भाग 2 म्हणजे मध्ये खंड पडला म्हणून भाग 2, नाहीतर भक्ती सूत्र तीच आहेत. त्याचा जे उर्वरित भाग आहे तो आपण आजपासून पुन्हा सुरू करतोय. आणि आज आपण आता थोडासा वेगळ्या पद्धतीने करतोय. FB लाईव्ह वरून आपण सुरू करतोय हे. आणि त्याच्यामुळे सर्वांना एकत्रितपणे बघायला ऐकायला मिळेल आणि ते FB वर राहील, त्यामुळे कोणीही कधीही नंतरही बघू शकता. कालच अनुपम भक्ती मंडळाला चा वाढदिवस झाला आणि खऱ्या अर्थी 25वं वर्ष आता पुन्हा एकदा सुरू झालंय. आणि त्या दृष्टीने 25 वर्ष आमचीही वारीची झालीत. पांडुरंगाच्या दारी भक्ती अर्पण केलेली आहे एवढी वर्ष. आणि अजूनही अशीच सतत वृद्धिंगत होत राहू ही भक्ती, यासाठी सर्वांच्या शुभेच्छा आम्हाला हव्याच आहेत. आणि उद्या आषाढी एकादशी आहे. आजच्या दिवशी एरवी पंढरपुरात सगळ्या पालख्या असत्या, तशा आपल्या फेसबुक लाईव्ह वरून सगळ्या पालख्या एकत्र येऊ देत आणि छान हरिनामाचा गजर आपण इथे करायचा आहे. नारद भक्ती सूत्राच्या रूपात ऐकायचं आहे, श्रवण भक्ती करायची आहे. आणि हे करत असताना मला एक लाईव्ह जायच्या जस्ट काही मिनिटं आधी सुचलं, नाही तर मी सहसा एखादा श्लोक घेते सुरुवात करायला. पण आज मला असं वाटलं की आज आपल्या ह्या लॉकडाऊनच्या काळात, कालच नवीन बातमी आली की पुन्हा लॉकडाऊन वाढवतायत वगैरे, असं बरंच काही काही आहे. तर मला तुकाराम महाराजांचा एक अभंग आठवला की जो माझाही आवडता अभंग आहे. आणि माझ्या मते आपल्या सर्वांची मानसिक स्थिती आता त्या अभंगाच्या सारखीच झालेली आहे. मी काही तो अभंग अळगून म्हणणार नाहीये, फक्त त्याचा शब्दार्थ तुमच्यापर्यंत पोचवावा एवढंच म्हणणार आहे. तर शब्द प्रत्येक ऐका, आपल्या मनातले भाव आहेत ते पांडुरंगाच्या चरणी आपण अर्पण करू. आणि मग पुढे आज डॉक्टर विकास गोखले आपल्याला नारद भक्ती सूत्र ऐकवणार आहेत. कोठे गुंतलास, तुकाराम महाराजांचा अभंग आहे बरं का. कोठे गुंतलासी योगियांचे ध्यानी, आनंद कीर्तनी पंढरीच्या, आनंद कीर्तनी पंढरीच्या, काय काज कोठे पडली से गुंती, काय काज कोठे पडली से गुंती, कानी न पडती बोल माझे, कानी न पडती बोल माझे, काय काज कोठे पडली से गुंती, काय शेष शयनी सुखे निद्राली, काय शेष शयनी सुखे निद्राली, सोय का सांडिली माझी देवा, काय
काज कोठे पडली से गुंती. तुका म्हणे कोठे गुंतलेसी सांगा. तुका म्हणे कोठे गुंतलेसी सांगा. किती पांडुरंगा वाट पाहू. काय काज कोठे पडली से गुंती. काय काज कोठे पडली से गुंती. पडली से गुंती. पडली से गुंती. तर पांडुरंगापाशी आपण प्रार्थना करू की हा लॉकडाऊन लवकरच सुटावा, सर्वांना मोकळेपणा पुन्हा एकदा लाभावा आणि नारद भक्ती सूत्राला आपण यापुढे सुरुवात करू. विकास गोखले, तुम्ही सुरुवात करा. हरिओम. मला वाटतं माझा सगळ्यांना आवाज ऐकू येतोय FB वर सुद्धा. 15 मे ते 30 मे असे 15 दिवसात आपण 6 प्रवचनं नारद भक्ती सूत्रावर केलेली होती आणि तिथे आपण आतापर्यंत जवळजवळ 25-30 जवळजवळ 31 सूत्रांचा परामर्श घेतलेला होता. मध्ये गॅप पडली कारण की माझं ऑफिस सुरू झाल्यामुळे मला ते एक दिवसाआड आपण जे घेत होतो ते घेणं शक्य झालं नाही आणि म्हणून थोडासा आपण आधी काय घेतलंय या 6 प्रवचनांमध्ये त्याचं थोडासा हे करूया. नारद भक्ती सूत्र मी सांगितलं तसं की नारदांनी संपूर्ण भक्तीचं जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान आणि कशा पद्धतीने भक्ती करावी, थोडक्यात म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, हे दोन्हीही नारद भक्ती सूत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. अतिशय सुंदर असं हे सूत्र रूपाने त्यांनी भक्तीचं तत्वज्ञान सांगितलंय. आणि जेव्हा ते म्हणतात परमभक्ती, भक्ती कशी असावी, भक्तीचं अंतिम रूप काय आहे, तर भक्तीचं अंतिम रूप जे आहे ते अंतिम रूप म्हणजेच ब्रह्मज्ञान आहे, ते अंतिम रूप म्हणजेच मोक्ष आहे, ते अंतिम रूप म्हणजेच कैवल्य आहे. आणि म्हणून या सगळ्याची जी वेगवेगळी नावं आहेत परंतु अनुभव सगळ्यांचा एकच आहे. तशाच पद्धतीने नारदांनी पण सांगितलंय की ही जी भक्ती आहे अत्युच्च भक्ती ज्याला म्हणता येईल, ज्याला पराभक्ती असं म्हणतात, ती भक्ती म्हणजेच मुळी आपल्या आयुष्याचा परम पुरुषार्थ आहे. आणि तो कशाने मिळवायचा आहे, तर तो प्रेमानेच मिळवायचा आहे, प्रेमानेच प्रेमामध्ये जायचं आहे, प्रेमानेच प्रेमाचं उत्तुंग असं शिखर गाठायचं आहे. आणि म्हणून त्याचं साधनही प्रेम आहे, त्याचं साध्य पण प्रेम आहे. अशा रीतीने सुंदर प्रकारे नारदांनी आपल्याला या भक्ती सूत्रामध्ये फार छान त्याची ओळख करून दिलेली आहे. आणि म्हणून त्याचा थोडासा आपण मागोवा घेऊया की आपण आतापर्यंत काय काय प्रवचनाद्वारे त्याचा परामर्श घेतलाय. तर सर्वात पहिले आपण असं बघितलं की भक्ती म्हणजे काय, तर भक्ती 3 प्रकारांनी व्यक्त होत असते. एक तर भक्तीची व्याख्या करायची झाली किंवा भक्तीची लक्षणं जर सांगायची झाली तर भक्तीची लक्षणं 3 प्रकारे असतात. एक भक्ती म्हणजे प्रेम, उत्कट भगवंताविषयीचं प्रेम. दुसरं नितांत श्रद्धा त्याच्यावर, अतिशय श्रद्धायुक्त अंतःकरणाने अत्युच्च असं प्रेम. आणि तिसरं म्हणजे संपूर्ण शरणागती. या 3 गोष्टींनी मिळून भक्ती होत असते. एक लक्षात घ्या, प्रेम, श्रद्धा आणि शरणागती. आणि ह्या तिन्हीचा जेव्हा अत्युच्च असं शिखर आपण गाठतो त्यावेळेला आम्हाला ते परम प्राप्तव्य जे आमच्या जीवनाचं आहे की ज्याला आपण मोक्ष म्हणतो ते प्राप्त होतं. आणि त्याच मोक्षाला दुसरं नाव दिलंय ते म्हणजे पराभक्ती असं नाव नारदांनी दिलेलं आहे. मग ती कशी असते, तर त्यांनी पहिल्याच सूत्रात सांगितलेलं आहे, सा तू अस्मिन परम प्रेम रूपा. म्हणजे ती खचित परम प्रेम रूपच आहे, जे प्रेम आहेच त्याच्यात. हे लक्षात घ्या, प्रेम कोणाच्या प्रती आहे, प्रेम भगवंताच्या प्रती आहे. आणि कसं आहे, दुसरे त्याचं स्वरूप पहिलं आहे ते परम प्रेम स्वरूप आहे आणि दुसरं असं आहे की अमृत स्वरूप आहे. ते अमृतासारखं आहे, अतिशय सुंदर. आणि मग असं जेव्हा आपल्याला ही भक्ती साध्य होते, कळलं की नाही, ती साध्य झाल्यानंतर कशा कशाची प्राप्ती होते त्याचाही आपण परामर्श घेतला होता की 3 सूत्र त्यांनी सांगितली आहेत की यत लब्ध्वा पुमान सिद्धो भवती, अमृतो भवती आणि तृप्तो भवती.
सिद्ध होती, सिद्ध बनतो तो सिद्ध बनतो म्हणजे काय, सिद्धी मिळतात का? सिद्धी नाही मिळत. सिद्धींकडे तो ढुंकूनही बघत नाही. खरं सांगायचं तर सिद्धीकडे बघत नाही, तर सिद्ध बनतो याचा अर्थ की परमेश्वराबद्दलचं उत्कट असं प्रेम सतत त्याच्या हृदयामध्ये जागृत असतं, सतत उफाळून येत असतं. त्याला त्यांनी सिद्ध म्हटलेलं आहे. सिद्धी ज्या पातंजली योगसूत्रामध्ये जर आपण बघितलं तर अनंत सिद्धींची वर्णनं केलेली आहेत पतंजली मुनींनी, की कुठे संयम केला असता काय मिळतं हे सगळं सांगितलेलं आहे. या सिद्धींकडे तो बघतच नाहीये. इथे जे त्यांनी सांगितलंय की यत लब्ध्वा पुमान सिद्धा भवती, म्हणजे याचा अर्थ तो सिद्ध होतो, तो पूर्णपणे तिथे स्थिर होतो. कशात स्थिर होतो, तर भगवंताच्या प्रेमामध्ये तो स्थिर होतो. अमृतो भवती, अतिशय अमृतत्व. अमृतत्व म्हणजे तो जीवन, आम्ही जे जीवन जगतो ना ते दुःखामय जीवन असतं. दोन दुःखांच्या मधला कुठेतरी जो क्षण असतो ना तो आम्हाला आनंदाचा क्षण वाटतो, परंतु बाकी संपूर्ण दुःखमय असतं. परंतु अशा ह्याच्यामध्ये सुद्धा तो जो भक्त असतो की ज्यांनी परम प्राप्तव्य प्राप्त केलेलं आहे, की परम स्वरूप असं जे प्रेम आहे भगवंताचं, ते भक्ती प्रेम त्याला मिळालेलं आहे. असा काय करतो तर त्याला काय साध्य होतो, तर ते अमृत साध्य, अमृतो भवती. म्हणजे याचा अर्थ या जीवनाच्या कटकटी त्याला कटकटी वाटतच नाही, त्याला दुःख वाटतच नाही, तर सदोदित तो अमृत प्राशन केल्यासारखा सुखी आणि समाधानी असतो. अशा पद्धतीने तो सांगतोय. आणि तृप्तो भवती, कसलीच त्याच्याकडे तक्रार नसते. तृप्त तृप्त असतो. जे जे काही समोर दिलंय भगवंताचंच आहे. किंबहुना तो एवढं जाणतो की हे संपूर्ण माझं जे शरीर आहे, हे जे चालतंय ह्याच्यावरती मालकी हक्क माझा नाहीच आहे, तर तो त्या भगवंताचा आहे. त्यामुळे सिद्धो भवती, अमृतो भवती आणि तृप्तो भवती. त्याच्यानंतर दुसऱ्या सूत्रात त्यांनी सांगितलंय, यत प्राप्य न किंचित वांछती न सोचती न द्वेष्टी न रमती न उत्साही भवती. अतिशय सुंदर रीतीने कशाची त्याची इच्छा नसते, आकांक्षा नसते, कुठल्याही प्रकारचा तो शोक करत नाही, कोणाबद्दलही द्वेष करत नाही. कारण द्वेष करणार कोणाचा? सगळीकडे त्याला त्याचा तो नारायण दिसत असतो, सगळीकडे त्याला त्याचा तो परमात्मा दिसत असतो. द्वेष तरी कोणाचा करणार तो? कळलं की नाही? कशात त्याचं भौतिक गोष्टींमध्ये मन रमत नाही, न रमती आणि न उत्साही होती. कुठल्याही प्रकारे ज्याला आपण इंग्लिशमध्ये एक्साइटमेंट म्हणतो, ही डझंट गेट इन एक्साइटमेंट एनिवेअर. तो अतिशय शांत झालेला असतो. आणि ही प्राप्ती झाल्यानंतर पुढे काय होतं, यत ज्ञात्वा मत्तो भवती स्तब्धो भवती आत्मारामो भवती. धुंद होऊन जातो तो त्या प्रेमामध्ये, त्या प्रेमाच्या पूर्णपणे ज्या काही स्फूर्ती आलेल्या असतात त्या स्फूर्तीमध्ये तो पूर्णपणे धुंद झालेला असतो. त्याच्यावर खूप आपण त्याच्यावर वाच्यता केलेली आहे की मीरा कशी असते, धुंद होऊन नाचलेली असते. सगळे संत आमचे वारकरी संप्रदायात तुम्ही गेलात, वारीला गेलात तर कसे धुंद होऊन नाचत असतात. आणि त्यामुळे मत्तो भवती, मस्त झालेले असतात ते एकदम. स्तब्धो भवती, त्याच्यानंतर मग ते स्तब्ध पण होतात, शांत होतात. आणि त्या शांततेमध्येच कुठेतरी त्यांना आत्माराम होती, कुठेतरी त्यांना समाधीची, कुठेतरी त्यांना त्या परमात्म्याची अनुभवाची जाणीव होते. आणि तिथे त्यांना ती समाधी लाभत असते. आणि म्हणून हे प्रेम प्राप्त झाल्यानंतर आपण याच्यावरही खूप चर्चा केली आहे. अतिशय सुंदर रीतीने मी त्याचं निरूपणही केलेलं आहे. आणि त्यानंतर मग काय होतं, तर त्यानंतर मग त्यांनी असं सांगितलंय की भक्तीची त्याच्यानंतर त्यांनी व्याख्या दिलेली आहे. त्यांनी व्याख्या अशा दिल्या आहेत की पराशर मुनींनी काय व्याख्या सांगितली आहे, गर्ग मुनींनी काय सांगितली आहे, व्यासांनी काय सांगितली आहे, या तिन्ही व्याख्या त्यांनी दिल्या. आणि या तिन्ही व्याख्या दिल्यानंतर त्यांनी स्वतःची अशी व्याख्या सांगितली. पराशर मुनींची व्याख्या जर का सांगायची झाली तर ते म्हणतात की पूजा आदिषु अनुराग, हा पूजा वगैरे मध्ये अनुराग असणं, ह्याला त्यांनी भक्ती म्हटलेलं आहे. गर्ग मुनींनी सांगितलेलं आहे की कथा आदिषु गर्गाहा, म्हणजे कथा कीर्तन श्रवण या सगळ्यातून जो आनंद लुटत असतो ती म्हणजे भक्ती आहे. आणि यांनी शांडिल्यांनी जे सांगितलेलं आहे ते मात्र सांगितलं आहे आत्मरती विरोधेन भवती, म्हणजे ते प्रेम आहे ते माझ्या जर का मोक्षाच्या मध्ये येत असेल तर ते प्रेम नाहीये, तर असं प्रेम की जे अविरोध आहे माझ्या याला त्या ह्याच्यात आहे. परंतु या सगळ्यांना एकत्रित करून नारदांनी मात्र अतिशय सुंदर अशी, ज्याच्यावर आपण जवळजवळ 2 दिवस बोललो होतो, आणि नारदांनी व्याख्या दिली आहे की नारद हा तू तदर्पिता अखिल आचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति. फार सुंदर. माझी सगळी कर्म अखिल आचारता, माझी संपूर्ण कर्म त्याला अर्पण करायची आहेत. आणि
तद विस्मरणे परम व्याकुलता इति. आणि त्याच्या विस्मरणामध्ये मला प्रचंड अशी व्याकुळता जर निर्माण झाली तर ती खरी भक्ती आहे. ह्या पद्धतीने नारदांनी, याच्यावर आपण 2 दिवस याच्यावर बोललेलो आहोत आपण. आणि त्यामुळे हे फक्त मी तुम्हाला सांगतोय की हे कशा पद्धतीने आपण आतापर्यंत हे केलेली आहे, मार्गक्रमणा केलेली आहे. आणि मग असं प्रेम कुणाचं आहे म्हणून त्यांनी एक उदाहरण दिलंय, यथा व्रजगोपिकानाम, म्हणजे व्रजगोपींचं उदाहरण दिलंय की ही जी भक्ती आहे, नारदः तु तदर्पिता अखिल आचारिता तद्विस्मरणे परम व्याकुलता इति तंतोतंत कोणाला लागू होते तर यथा व्रजगोपिकानाम, म्हणून त्यांनी व्रजगोपिकांचंही उदाहरण दिलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर मग त्यांनी सांगितलेलं आहे की मग आता पुढच्या याच्यात त्यांनी अजूनही सांगितलेलं आहे की ही जी भक्ती आहे ही त्यांनी सांगितलं आहे सातू कर्म ज्ञान योगेभ्याः अपि अधिकतराः. आणि त्यांनी ते पटवून दिलेलं आहे की ज्ञान मार्ग, कर्म मार्ग, ध्यान मार्ग याही पेक्षा भक्ती मार्ग हा सर्वात सोपा आणि सर्वात सुलभ असा मार्ग आहे, अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग ते का सांगितलंय त्याचंही आपण हे बघितलेलं आहे की ते का म्हणतायत असं आहे. तर ते एकतर फळ म्हणजे साधन आणि साध्य दोन्ही एकच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे की या सगळ्या आधीच्या ज्या साधना मार्ग सांगितलेले आहेत यात कुठेतरी अहंकार निर्माण होण्याचा संभव 100% असतो. म्हणजे ज्ञानाने माणूस अहंकारी बनतो, कर्माने माणूस अहंकारी बनतो, ध्यानाने माणूस अहंकारी बनतो, आणि या सगळ्यामध्येच मुळे अहंकार असतो. परंतु इथे अहंकार यायला मुळे काही कारणच नसतं, कारण की तो जे भक्ती आहे, ते जे प्रेम आहे, ते प्रेमच मुळी आमचं शरणागतीवर अवलंबून असतं. संपूर्ण अहंभाव अर्पण करण्यालाच प्रेम असं म्हटलेलं आहे. शरणागतीमध्ये अहंभावाला शिल्लकच राहत नाही, आणि म्हणून हे सर्वात सोपं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आपण खूप फास्ट जातोय त्याचं कारण असं आहे की फक्त आपल्याला ते बघायचं आहे की काय काय हे केलंय, आणि मग त्यांनी सांगितलेलं आहे की मग आता अशी भक्ती करायची कशी, मग तेही आपण बघितलेलं आहे की पहिले काय त्यांनी सांगितलंय. तर ती जी भक्ती करायची आहे ती 2 गोष्टींनी करायची आहे. एक म्हणजे की तुम्हाला ह्या भौतिक गोष्टींबद्दलचं वैराग्य प्राप्त व्हायला पाहिजे. हे एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. तर तू विषय त्यागात आणि संग त्यागाश्च, हे पहिलं त्यांनी सांगितलंय. त्याच्या आधी त्यांनी सांगितलेलं आहे की वेगवेगळ्या लोकांनी जी काही सांगितलेली आहेत भक्ती मार्ग, ते भक्ती मार्गाचे त्यांचं जे विवेचन आहे ते त्यांनी सांगितलंय की काही लोकांचं म्हणणं असं असतं की ज्ञानानेच फक्त मोक्ष मिळतो, हे एक मार्ग आहे. आणि ज्ञानानंतर मग काही लोकांनी असं सांगितलं की ज्ञान आणि भक्ती असे दोन्ही एकत्रच मुळे एकाला एक हात धरून पुढे जात असतात आणि मोक्षाला प्राप्त होत असतात. किंवा काही जणांनी सांगितलं की भक्ती हीच फक्त, प्रेम हेच फक्त उपयोगी साधन आहे, बाकी साधन नाही. म्हणजे एकाने फक्त ज्ञान सांगितलं, एकाने ज्ञान आणि भक्ती सांगितलं, आणि एकाने फक्त भक्ती सांगितलेलं आहे. नारदांनी सांगितलंय की तुम्ही या सगळ्यापेक्षा, त्यांनी असं सांगितलंय की हे सगळी जरी साधनं असली तरी देखील तुमच्यामध्ये मुमुक्षत्व आहे की नाही हे खूप महत्वाचं आहे. कारण जर का तुमच्यामध्ये मुमुक्षत्व नसेल तर ह्या साधनं, जसं काही भक्ती, प्रेम मी घेऊनच आलो जन्माला, फक्त माझं जे प्रेम आहे हे प्रेम माझ्या संसाराकडे, माझ्या भौतिक गोष्टींकडे जात आहे, ते तुम्हाला वळवायचं आहे फक्त. परंतु नारदांनी असं सांगितलंय, ज्ञान तुम्ही ज्ञान मागच्या जन्मी घेऊन आलेला असाल, आता सुद्धा तुम्ही ज्ञानी असाल, परंतु उपयोग काही नाही जिथपर्यंत तुमच्यात मुमुक्षत्व येत नाही. मुमुक्षत्व म्हणजे तीव्र इच्छा पाहिजे की मला हे जे काही माझ्याकडे साधन आहे, या साधनाचा उपयोग करून मी तो मोक्ष प्राप्त करीन, मी त्या भगवंतात विलीन होईन, मी त्या भगवंताच्या प्रेमात आकंठ बुडून राहीन. या पद्धतीचं जर का तीव्र इच्छा, त्यालाच मुमुक्षत्व म्हणतात. ते मुमुक्षत्व जर नसेल तर मात्र काहीच कारणाचं नाही. आणि एकदा का ते मुमुक्षत्व आलं की त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलेलं आहे की काय काय करता येईल. तर मग पहिली गोष्ट त्यांनी सांगितली आहे की विषय त्याग. आमचं सगळं जीवन, आमचे 24 तासाची आमची जी काही काम कर्तव्य असतात ना, ही सगळी त्या विषयाच्या अनुषंगाने असतात, भौतिक विषयाच्या अनुषंगाने असतात, हे लक्षात घ्या. त्यामुळे आमचं प्रेम, आमची शक्ती ही सगळी तिकडे वाया जाते. ती सगळी शक्ती आणि ते सगळं प्रेम आम्हाला वळवायचं आहे भगवंताकडे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं काय करायला लागेल तर विषय त्याग, विषयीचं वैराग्य हे खूप महत्वाचं आहे. आणि संग त्याग म्हणजे बाहेरच्या वस्तूंबद्दलचं वैराग्य
आणि नातेवाईकांबद्दलचं, प्रेमाबद्दलचं, मनुष्याबद्दलच्या प्रेमाचं, त्याच्यात देखील वैराग्य असलं पाहिजे, कर्तव्य भाव असलाच पाहिजे. याच्यावर पण आपण खूप बोललेलो आहोत, कळलं की नाही? आणि हे झाल्यानंतर मग काय करायचं, तर नंतर एकदा का ही वैराग्य वृत्ती तुमची वाढीला लागली की त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे ते म्हणजे अखंड भजनात तुम्ही रत व्हायचं आहे. नुसतं भजन करून नाही चालणार, तर कीर्तन, भगवत श्रवण आणि कीर्तन याच्यात सुद्धा तुमचा वेळ गेला पाहिजे. आणि हे सगळं झाल्यावर सुद्धा काय त्यांनी सांगितलंय की हे सगळं जरी झालं तरी देखील तुम्हाला गुरुकृपा होणं शेवटची जी उडी आहे, आणि ही सगळ्या मार्गांनी सांगितली आहे, मग तो ज्ञान मार्ग असो, कर्म मार्ग असो, भक्ती मार्ग असो किंवा ध्यान मार्ग असो, सगळ्यांनी एकमुखाने हे सांगितलेलं आहे की शेवटची जी उडी आहे ती मात्र गुरुकृपा किंवा भगवत कृपा झाल्याशिवाय होत नाही. तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला फक्त त्यासाठी तयार राहायचं आहे आणि वाट बघायची आहे, बाकी काही करायचं नाही. आणि म्हणून शेवटचं हे आहे की हे सगळं केल्यानंतर तुमचं चित्त जेव्हा शुद्ध होतं, ते शुद्ध चित्त झाल्यानंतर तुमच्यामध्ये फक्त आणि फक्त वाट बघणे एवढं एकच शिल्लक राहतं आणि ते गुरुकृपेने होतं. तुम्ही जेव्हा जेवढे शुद्ध व्हाल त्यावेळेला भगवंत स्वतः किंवा भगवंत गुरुच्या मार्गाने तुम्हाला मदत करत असतो आणि गुरुकृपेने किंवा भगवत कृपेनेच तुम्हाला शेवटचा मोक्ष प्राप्त होत असतो. हे त्यांनी नारदांनी सांगितलंय की जे सगळ्यांनीच सांगितलेलं आहे. आणि म्हणून विषय त्याग, संगत त्याग, अखंड भजन, श्रवण, कीर्तन आणि नंतर गुरुकृपा, एवढ्याने तुम्हाला भगवत प्राप्ती होणार आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण जे काही बघितलं ते इथपर्यंत आपण बघितलेलं आहे. आता याच्या पुढे नारदांनी आपल्या सूत्रांमध्ये सांगितलंय की भक्ती कशा पद्धतीची असते, तर एक तर भक्ती जी आतापर्यंत आपण वर्णन केली ती पराभक्ती ज्याला म्हणतात, त्या पराभक्तीचं वर्णन केलंय. आणि नंतर गौणी भक्ती किंवा त्रिधा भक्ती असे दोन भक्तीचे प्रकार त्यांनी केलेले आहेत. एक भक्ती आहे ती पराभक्ती, परमभक्ती, आणि दुसरी जी आहे ती गौणी भक्ती. आता पराभक्तीचं त्यांनी कसं केलंय की ती अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, म्हणजे ही जी भक्ती आहे, जी पराभक्ती ज्याला म्हणतात की ज्यालाच मोक्ष म्हणतात, ज्यालाच कैवल्य म्हणतात, कळलं की नाही, ज्यालाच बुद्धत्व म्हणतात, ज्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात, ते कसं आहे तर ते अनिर्वचनीय आहे. अनिर्वचनीय म्हणजे काय आहे की त्याचा अनुभव घेता येत नाही का, आता अनुभव घेता येतो, अनुभव्य आहे ते, अननुभव्य नाहीये. अनुभव घेता येतो पण ते अनिर्वचनीय, त्याचं निर्वचन करता येत नाही, ते शब्दात मांडता येत नाही. त्याचं कारणच असं असतं की आम्हाला जे काही आम्ही शब्दात मांडतो ते आमच्या पूर्णपणे तीन जी काही आम्हाला साधनं दिली आहेत भगवंतानी, एक देह दिलाय, एक मन दिलाय आणि एक बुद्धी दिलाय, ह्याच्यातला जो काही अनुभव असतो तो अनुभव आम्ही सांगू शकतो. परंतु हा जो पराभक्तीचा आनंद आहे, परमेश्वराच्या परम प्रेम स्वरूपाचा जो काही आनंद आहे, तो आनंद हे देह, मन आणि बुद्धी ह्याच्या पलीकडे गेल्यावरच मिळणार आहे. किंबहुना त्या ह्या तिघांना कार्यरत करणारा जो मी पण आहे, जो अहंकार आहे, त्या अहंकाराच्याही पलीकडे गेल्यानंतर तो अनुभव मिळणार आहे. आणि म्हणून तो अनिर्वचनीय आहे, त्याचं निर्वचन नाही करता येत पण तो अनुभवता येतो. हे लक्षात घ्या तुम्ही. प्रेम नये सांगता बोलता दाविता आणि अनुभव चित्ता चित्त जाणे, तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. हे सांगता येत नाही, हे बोलता येत नाही, हे अनुभवाचं स्वरूप आहे. आणि मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं, आणि म्हणून गुरु फक्त त्या दरवाजापर्यंत घेऊन जातो आणि नंतर तो म्हणतो आज जा आणि तुला जे काही अनुभवायचं ते अनुभव, बाहेर ये, माझ्याशी काही बोलू नकोस, कारण तो अनुभव तुला आलाय तो मला आलाय एवढंच मला माहिती आहे. पण आपण जर सांगत बसलो एकमेकांना तर ते तू वेगळंच सांगशील, मी वेगळंच सांगेन, कारण शब्दात पकडण्यासारखा तो अनुभव नाहीये, तो अनिर्वचनीय आहे, तो शब्दात नाही सांगण्यासारखा. आणि म्हणून त्याला उदाहरण म्हणून दुसऱ्याच लगेचच्या सूत्रात, नारद भक्ती सूत्रातलं ते काय सांगतायत नारद, मुका स्वादनवत, म्हणजे ते पहिलं कसं आहे तर अनिर्वचनीयम प्रेम स्वरूपम, लगेच त्यांनी उदाहरण दिलेलं आहे मुका स्वादनवत, म्हणजे मुक्या माणसाने मिठाई खाल्ल्यानंतर तो ज्या पद्धतीने त्याचं वर्णन करू शकत नाही तसंच हे आहे. म्हणजे थोडक्यात त्याच्याकडे जीभ आहे, त्याचा रसास्वाद घ्यायची, परंतु त्या जिभेने तो रसास्वाद तो वर्णन करू शकत नाहीये. पण म्हणजे याचा अर्थ त्याला तो स्वाद मिळाला नाहीये का, त्याला स्वाद मिळालाय.
त्यांनी मिठाई खाल्ली, त्याला ती गोड लागली आहे, पण ती कशी गोड आहे हे तो सांगू शकत नाहीये. तसंच ह्या पराभक्तीचं आहे, तसंच या परम स्वरूपाच्या त्या भक्तीचं आहे, प्रेमाचं आहे, की ते गेल्यानंतर आम्हाला कळतच नाही की कसं सांगायचं आहे. कारण कधी सांगायचं झालं की आम्हाला परत आमचं मन, बुद्धी, अहंकार आणि आमचा देह ह्याच्यात यायला लागतंय. मग ह्याच्या पलीकडचा तो अनुभव आहे. मग तो जर अनुभव याच्या पलीकडचा असेल तर तो सांगणार कसा? दुसरी महत्वाची गोष्ट अशी असते की तो सांगायला गेल्यानंतर तिथे मी असतोच कुठे तो अनुभव घेणारा. कारण तो अनुभवमुळे मी गेल्यावरच मिळणार आहे मला. एक लक्षात घ्या तुम्ही, जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत तो अनुभवच मला मिळणार नाहीये. माझ्या अस्मितेच्या, माझ्या अहंकाराच्या पलीकडे गेल्यानंतर तो अनुभव मला मिळणार आहे. आणि मग तो जर का अनुभव पलीकडे गेल्यानंतर मिळाला तर कोणाला अनुभव मिळाला? अनुभव तो मिळाला. कारण मी परत जेव्हा येतो त्यावेळेला मी माझ्या धुंदीत असतो. कळलं की नाही? मत्तो भवती, स्तब्धो भवती, आत्मरतो भवती, अशा पद्धतीत मी असतो. मी जेव्हा त्या धुंदीतून बाहेर येतो तेव्हा. परंतु मला कोणी सांगितलं म्हणजे काय रे, नक्की कसा काय अनुभव होता, तो तर सांगू नाही शकत तो. कारण तो अनुभव सांगायला शब्द नाही येत त्याच्याकडे. कारण जेव्हा माझ्यातला मीपणा गेला त्यावेळेला मी तो अनुभव घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून काय झालं तर माझं हृदय परिपूर्ण भगवत भक्तीने फुलायला लागलेलं आहे. मी पूर्णपणे स्तब्ध झालोय, मी पूर्णपणे शांत झालोय. अमृतपान सदोदित मी करतोय. मला दुःखाचा लवलेश नाही, मला कोणाबद्दल द्वेष नाही, मला कोणाबद्दल राग नाही, काहीच नाहीये. मी अशा पद्धतीने जेव्हा वागतोय, या वागण्याचाच फक्त वागण्यावरून मला कळेल की बाबा याला काहीतरी वेगळा अनुभव आलेला आहे. पण तो अनुभव काय आहे हा सांगता येत नाही. हा सांगता येत नाही, पण म्हणजे याचा अर्थ त्याला अनुभव मिळाला नाही का? तर त्याला अनुभव मिळाला. जसं मुक्या माणसाने मिठाई खाल्ल्यानंतर त्याला त्याची गोडी लागली नाही का? 100% लागली असणार त्याला गोडी, पण तो सांगू नाही शकत. मग तुम्ही खाल्लात की तुम्हाला कळेल की बाबा हा असं असं आहे. हा, पण तुम्ही परत ते तिसऱ्याला नाही सांगू शकत ती गोडी. की अनुभव जो आहे ना, तो अनुभव असाच आहे. अहो, गाण्याचे सूर तुम्हाला सांगता येतील का हो? मला सांगा बरं तुम्ही. ऐकायचे ते. तुम्ही शब्दात वर्णन नाही करू शकत की सा आणि रे आणि ती सरगम कशी आहे काय, हे तुम्हाला काहीच नाही सांगता येणार आहे. हे अनुभवायचं आहे. हे शास्त्र, अध्यात्मशास्त्र हे अनुभवायचं शास्त्र आहे. तुम्हाला फक्त मार्ग दाखवण्यासाठी ही सगळी दर्शनं झालेली आहेत. परंतु त्या मार्गावरून वाटचाल केल्यानंतर शेवटचा जो टप्पा आहे त्या टप्प्याला गुरु, आमची दर्शनशास्त्र, आमचे वेद सगळे थांबतात. तुम्हालाच फक्त एकट्याला जायचंय तिकडे, आणि तेही पूर्ण श्रद्धेने जायचंय पुढे. तिथे तुमच्याबरोबर कोणीही येणार नाहीये, हे लक्षात घ्या. आणि त्यावेळेला तुमचा मी पण तुमच्याबरोबर येणार नाहीये, हेही लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. तुमचा मी जर तुम्ही घेऊन गेला तर तिथे जाऊच शकणार नाही. प्रेम गली बहु साकरी उसमे दोन समाय, कबीरांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. ही प्रेमाची गल्ली आहे ना, ही खूप अरुंद आहे. यात एक तर मी राहील नाही तर तू राहशील. आपण नाही ते तो एक हे पण घेतलेलं आहे, एक सुभाषित पण फार सुंदर घेतलेलं आहे. दूर दे हम भाव फेकून मनुजा, दूर दे हम भाव फेकून, ये बाहेरी निज हृदयाचे मंदिर तू सोडून, स्वामीसाठी सर्व सिद्धता तेथे ठेव करून, दूर दे अहम भाव फेकून. या हृदय मंदिरामध्ये जिथपर्यंत तू आहेस ना, अहमभाव आहे, त्याला बाहेर फेक, संत सांगतायत आम्हाला. आणि काय कर तर त्याच्यासाठी सगळी सिद्धताच कर. इथे ही जी गादी आहे, ही हृदय मंदिर तुझं जे आहे, या मंदिरामध्ये तू राहिलास तर तो येणारच नाहीये. आणि म्हणून दूर दे अहम भाव फेकून, ये बाहेरी निज हृदयाचे मंदिर तू सोडून, स्वामीसाठी सर्व सिद्धता तेथे ठेव करून. आणि होईल काय मग? तू बाहेरी आल्यावर मग येईल तो चालून, तो आपणच चालून येणार आहे. तुला काहीच करायचं नाहीये. तुला काय करायचंय तर फक्त अहंभाव बाजूला करायचा आहे. एकदा का अहंकार बाजूला गेला की तू बाहेरी आल्यावर मग येईल तो चालून, आत्मरूप तो प्रकट तुझं पुढे करीला आनंदून, दूर दे अहम भाव फेकून. इतकी सुंदर रचना सांगितलेली आहे रचनाकारांनी. याच्यात सगळं सार आलेलं आहे. आणि भक्ती मार्ग सर्वात सुलभ आणि सोपा का? तर भक्ती मार्गाचा पायाच मुळी शरणागतीवर उभारलेला आहे. आणि शरणागतीमध्ये
अहंभाव टाकायचाच आहे. त्याशिवाय शरणगात आम्ही होतच नाही. आम्ही शरणागत झालो याचाच अर्थ आम्ही आमचा अहम आहे तो लवचिक केलेला आहे. आणि तिथे लवचिकता पाहिजेच. भगवंतापुढे गेल्यानंतर तुमची लवचिकता जर नसेल अहमपणामध्ये, तर तो भगवंत कधीच मिळणार नाही तुम्हाला. आणि म्हणून आपण त्याच्यावर हे पण सांगितलं होतं, महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. तुकाराम महाराजांनी अतिशय सुंदर दृष्टांत दिलेला आहे. महापुरे झाडे जाती, एवढी मोठमोठाले वृक्ष हेन तेन सगळ्या महापुरात वाहून जातं, परंतु ते लुसलुशीत शेवाळ जे असतं ते मात्र तसंच राहतं. का तर ते लवलेलं असतं. आणि हे जे लवणं आहे, हा जो अहंभाव लवचिक करणं आहे, ह्याच्यामुळे कितीही मोठी संकट आली तरी देखील तुम्ही तरुण जाता. हा त्याच्या मागचा भाव आहे. हा भाव जर लक्षात घेतला तर आपल्याला कळेल की अहमपणा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत तो येऊ शकत नाहीये. आणि म्हणून अहंभाव सोडल्यावर शेवटची उडी अध्यात्मातली जी आहे ती पूर्णपणे अहंकार विरहित होऊन जायचं आहे. म्हणजेच थोडक्यात तुमची जी इंडिव्हिज्युअलिटी आहे, तुमचं जे वेगळेपण आहे ते वेगळेपणच समर्पण करायचं आहे. आणि आमचं अख्खं आयुष्य या वेगळेपणावरच आहे. मी विकास गोखले आहे याच्यावर सगळं आहे. हा माझा देह आहे, ह्या माझ्या भावना आहेत, हे माझे विचार आहेत, हे माझं विश्लेषण आहे. ह्या सगळ्या मीपणामध्ये माझं संपूर्ण विश्व असतं. आणि तो मी इतका घट्ट झालेला असतो की मी विचार पण करू शकत नाही की मी काढून मी कसा जिवंत राहू शकतो, मी काढून माझं अस्तित्व कसं राहू शकतं. तर तुझं अस्तित्व राहिलाच नाही पाहिजे हेच सांगतायत आपल्याला सगळे संत की तुझं हीच ती अनन्य भावाने केलेली भक्ती आहे. अनन्य दुसरं नाहीच आहे काही. हे तुझ्या याच्यात सुद्धा तोच वास करतोय, तुझं नाहीच आहे काही त्याच्यात. तुझा देह तू म्हणतोस ना त्यावेळेला तो तुझा नाहीच आहे. किंबहुना तू माझं मी पण जे म्हणतोयस ना, या मीपणाला पण काही अर्थ नाहीये, कारण तोच चालवतोय, बाकी कोणीच चालवत नाहीये. तुझं संपूर्ण हे तुला वाटतंय की तू चालवतोयस, तुझा मीपणा आहे, तुझा अहंकार आहे आणि त्यामुळे हे सगळा देह चालतोय, माझी मनबुद्धी अहंकार चालतोय. तसं नाहीये. या सगळ्याला चालना देणारं जे चैतन्य तत्व आहे ते चैतन्य तत्व म्हणजेच परमात्मा तत्व, त्याच्यामुळे तू चाललेला आहेस. किंबहुना ते परमात्मा तत्व आतमध्ये आहे म्हणून ही सगळी साधनं कार्यरत आहे. देह साधन, मन साधन, बुद्धी साधन, ही सगळी साधनं कार्यरत आहेत. हे चैतन्य एकदा निघून गेलं की हे सगळी जड आहेत, दगडासारखी आहेत, काहीच उपयोग नाही त्याचा. मग तुझं अस्तित्व कुठचं आहे? तर तुझं अस्तित्व म्हणजे ते चैतन्य आहे. आणि त्या चैतन्यामध्ये जर जायचं असेल तर अहंकार सोडूनच जायला लागेल. तेव्हा कुठे तुला कळेल की तू सर्वव्यापी आहेस त्या भगवंतासारखा, किंबहुना तूच भगवंत आहेस. हे महत्वाचा मुद्दा जो आहे, हा महत्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्यायचा आहे की जिथपर्यंत मी माझा आहे तिथपर्यंत होणार नाही. आणि म्हणून तो जो अनुभव आहे तो अनुभव मीपणा सोडल्यावर असल्यामुळे तुम्हाला शब्दात मांडता येणार नाहीये. तुम्हाला तुमची जी काही साधनं आहेत, देह मन बुद्धी, या साधनांमुळे आम्ही काहीतरी वर्णन करू शकतो आमचा अनुभव. आमचे सगळे अनुभव असतात ते या तिघांमध्येच अडकलेले असतात. एक तर देहाने अनुभव घेत असतो, एक तर माझ्या भावनेने मी अनुभव घेत असतो, किंवा मग माझ्या विचारांनी मी अनुभव घेत असतो. आणि हे सगळे अनुभव या भौतिक विश्वातले आहेत की जे मला शब्दांनी सांगता येतात, कारण या सगळ्यांच्या मागे एक मी कर्तृत्व आहे माझं, एक माझा कर्तृत्व भाव आहे की हे सगळे अनुभव मी घेतोय. हा मी घेतोय हा जो आहे ना भाव, या भावामुळे तुम्ही ते वर्णन करू शकताय. परंतु ते परतत्व जे आहे, तो जो नारायण आहे, तो जो विष्णू आहे, तो जो परमात्मा आहे, तो परमात्मा ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या सगळ्याच्या पलीकडे गेल्यानंतर तुमचा अहंभावच नाहीये तिथे. नदी वाहत 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 धावत 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 येते नदी, आणि एकदा का सागराला मिळाली की मग सागरातून तिला कळतच नाही माझं अस्तित्व कुठे. अगं येडे, तू सागरच झालीस की आता आता नदी राहिलीस कुठे? तू पहिले संकुचित होतीस नदी, आणि आता तू अथांग सागर झालीयस. का झालीस सागर? कारण तू तुझं अस्तित्व पूर्णपणे त्याला वाहून टाकलंस म्हणून झालीस तू.
आणि आता तूच सागर झालेली आहेस, पण जिथपर्यंत मी माझा आहे तिथपर्यंत तुम्हाला हे नाही साधू शकणार. ही अनन्य भक्ती नाही. अनन्य भक्तीमध्ये तुम्हाला तुमचं सगळं अस्तित्व, तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरी ग महोदधी का गांगरी घाले जैसे. ज्ञानदेवांनी आम्हाला सांगितलंय भक्ती, अनन्य भक्ती म्हणजे काय आहे की अन्य काहीच नाही दुसरं या विश्वामध्ये जे जे काही आहे हे भगवंता तुझं आहे. त्याचप्रमाणे माझी काया, माझं मन, माझी बुद्धी या सगळ्यामध्ये तूच वास करतोयस, ही सतत जाणीव ठेवून भक्ती करणं म्हणजे अनन्य भक्ती आहे. हे लक्षात घ्या. तया अहम वाचा चित्त अंग, सगळं माझा अहंकार, चित्त, सगळं देह हे सगळं त्याच्यावर वाहायचंय. आणि म्हणून त्याला त्यांनी उदाहरण महोदधी का गांग दृष्टांत दिलाय. महोदधी का गांगरी घाले जैसे. नदी सागराला मिळाल्यानंतर ज्याप्रमाणे ती संपूर्णपणे त्याच्यात विलीन होते, स्वतःचं अस्तित्व नाहीसं करून टाकते, तेव्हा कुठे ती सागर बनते. तिथपर्यंत ती सागर नाही बनत. त्याच पद्धतीचा हा अनुभव आहे की अनुभव हा पलीकडे असल्यामुळे त्याचं वर्णन नाही करता येत. अनिर्वचनीय आहे, पण याचा अर्थ तो अनुभव घेत नाही का? तो घेतो. तो अनुभव घेतो. त्या अनुभवाचं त्याच्याकडे पारडही असतं. तो अनुभव घेऊन तो जेव्हा बाहेर पडतो त्यावेळेला तो वर्णन नाही करू शकत त्याचं. किंबहुना त्या अनुभव एकदा आल्यानंतर तो त्या अनुभवातच सदोदित असतो. हेही लक्षात घ्या तुम्ही. त्या अनुभवातच तो असतो आणि म्हणून तो अमृतत्व प्राप्त करून घेतलेला असतो. त्याला कुठचीही तक्रार नसते, त्याला कुठचंही दुःख नसतं, त्याला कुठचाही द्वेष नसतो, काहीच नसतं त्याला. तो सदोदित आपल्यामध्ये धुंद असतो. अशा पद्धतीची ही जी काही पराभक्ती आहे, ही पराभक्ती मिळवायची असेल तर ती तुम्हाला परम प्रेमानेच मिळू शकते, दुसऱ्या कशानेही मिळू शकत नाही. परंतु मग आमच्याजवळ काय असतं? आमच्याजवळ फक्त साधना करणं आहे, आमच्याकडे फक्त भक्ती करणं एवढंच आमच्या हातात आहे. आणि त्यानंतर ही सगळी साधनं शुद्ध शुद्धातीतूत शुद्धातीतूत करत 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 अतिशय शुद्ध केली की कधीतरी त्या ह्याच्यात आम्हाला भगवंताचा प्रकाश दिसायला लागतो. आणि म्हणून असा क्वचित माणूस आहे की ज्याला तो अनुभव प्राप्त होतो. सगळ्यांनाच तो अनुभव नाही प्राप्त होत. पण म्हणून मग आम्ही आमची साधना थांबवायची नाही का? साधना थांबवायची नाही असं कधीच होणार नाहीये. कारण की साधना ही अशी आहे की तुम्हाला भक्तीने किंवा कुठचीही साधना त्याकडे, म्हणजे मग तो ज्ञानयोग असो, कर्मयोग असो किंवा ध्यानयोग असो, कुठच्याही याने तुम्हाला साधना ही किती करायची त्याला मोजमाप नाहीये. जिथपर्यंत तुम्हाला तुमचा अंतिम ध्येय मिळत नाही तिथपर्यंत साधना करत राहायची आहे. आणि म्हणून पतंजली मुनींनी सुंदर सांगितलेलं आहे साधना किती करावी. सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. अशी दृढभूमी तयार केली पाहिजे. सतु दीर्घ काल म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष जन्म, पुढचे 2-4 जन्म कितीही असू देत. सतु दीर्घ काल नैरंतर्य. नैरंतर्य म्हणजे पंक्च्युअलिटी असली पाहिजे तिथे की या वेळेला मी माझ्या भगवंता समोरच असीन तर भगवंता समोर असीन या पद्धतीने जेव्हा. आणि सत्कारा सेवितो, त्याच्यामध्ये श्रद्धा असली पाहिजे. कुठच्याही साधनेमध्ये जर का श्रद्धा नसेल, पूर्ण विश्वास नसेल तर ती साधना कधीच फळणार नाही, हे लक्षात घ्या तुम्ही. आणि म्हणून ती जी साधना आहे ती सतत करत राहायचं आहे. तुमच्या हातामध्ये फक्त एवढं आहे. नारदांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही काय करा तर एवढंच करा. आणि म्हणून पुढच्या सूत्रात ते सांगतायत प्रकाशते क्वापी पात्रे, म्हणजे ते असं ते जे अनर्वचनीय असं जे प्रेम आहे ते एखाद्याच दुर्मिळ अधिकारी व्यक्तीच्या पात्रामध्ये दिसतं. अतिशय दुर्मिळ आहे हे. तुम्ही फक्त वाट बघायची आहे. परंतु आम्हाला असं वाटतं की मी पोचलोय मग भगवान काय झोपलाय काय, तो कसं काय अजून मला ते दृष्टांत देत नाही. याचा अर्थच तुम्ही अजून नाही पोचलेला. तुमचं अजून पात्र सुपात्र नाही झालेलं, हे लक्षात घ्या तुम्ही. ते सुपात्र जर का व्हायचं असेल तर सतत साधना करणं, सतत त्याच्याच प्रेमात राहणं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कुठच्याही प्रकारची अपेक्षा न धरता प्रेम, अपेक्षा रहित प्रेम, कामना रहित प्रेम असलं पाहिजे ते. ही पण कामना नको की मला मोक्ष मिळायचा आहे, ही पण कामना नको की भगवंता मला तुझ्यात विलीन व्हायचंय, ही पण कामना नाहीये. तर फक्त माझं भगवंता तुझ्यावर प्रेम आहे, तू मला मोक्ष दे किंवा नको देऊ, मी माझ्या प्रेमात धुंद आहे. बस तुझ्याबद्दलचं प्रेम एवढंच मला खूप आहे, मला बाकी काही नको. अशा वृत्तीने जेव्हा माणूस हे जातो तेव्हा कधी काळी एखाद वेळेस तुमच्यावर भगवंताची कृपा होते, गुरुची कृपा होते.
आणि ह्याच्यात सुद्धा आपल्याला कृष्णाने गीतेत सुद्धा तेच सांगितलेलं आहे की अनेक जन्मानंतर ज्ञानी मनुष्य हे सगळं जग वासुदेवमय आहे असं म्हणून जेव्हा तो माझ्या भक्तीत लागतो त्यावेळेला तो सिद्ध होतो. भगवान श्रीकृष्ण ते सांगितलं, तो ज्ञानी असो, तो ध्यानी असो, तो कर्मयोगी असो, कोणीही असो, शेवटी त्याला हाच अनुभव यायला पाहिजे की हे सगळं वासुदेवमय आहे आणि संपूर्ण शरणागती जिथपर्यंत माझ्या पुढे येत नाही तिथपर्यंत काहीही उपयोग नाही. ज्ञानदेवांनी फार सुंदर सांगितलंय. ज्ञानदेव एका ओवीमध्ये सांगतात, चित्ती अहंतेचा भावो, जिव्हे सकल शास्त्रांचा सरावो, तरी मग कोटी जन्म जावो न पाविजे माते. चित्तामध्ये जर अहंकार असेल आणि जरी तुम्ही सगळे 18 पुराण, 6 दर्शन, 4 वेद सगळं तोंड पाठ आहे, सगळं आहे, परंतु काय उपयोग होणार आहे? चित्ती अहंतेचा भावो आणि जिव्हे सकल शास्त्रांचा सराव सगळं आहे, पण चित्तामध्ये अहंकार असेल तर मात्र मी तुला मिळणार नाही. चित्ती अहंतेचा भावो, जिव्हे सकल शास्त्रांचा सरावो, तरी मग कोटी, प्रत्येक जन्मात जरी तू या पद्धतीने असलास, महान ज्ञानी असलास, तरी देखील कोटी जन्म जावो न पाविजे माझे माते, मला तू प्राप्त होणार नाहीस. कारण तो अहंकार आहे. कारण हाच अहंकार आहे. ज्ञानाचाच अहंकार घेऊन माणूस जर जगायला लागला तर त्या भगवंताला, आणि म्हणून भगवंत म्हणतो की कितीही ज्ञानी उद्या अतिशय दुर्मिळ माणसं अशी असतात की त्या ज्ञानानंतर त्यांच्यामध्ये भक्ती निर्माण होते आणि अशी ज्ञानोत्तर भक्ती निर्माण झाल्यानंतरच तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो. ज्ञानाने जर का तुम्हाला असं वाटलं की अरे मी एवढं ज्ञान मिळवलंय म्हणजे आता मला काय मिळालंय मोक्ष, तसं होत नाही. मोक्ष मिळवण्यासाठी शेवट तुम्हाला संपूर्ण शरणागतीच अपेक्षित आहे. तिथपर्यंत ती शरणागती येत नाही तिथपर्यंत काही उपयोग नाही त्या ज्ञानाचा. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. आम्हाला रामदास स्वामींनी सुद्धा तेच सांगितलंय. फार सुंदर सांगितलंय म्हणा त्या श्लोकात त्यांनी. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, जाणीवेची म्हणजे मीपणाची, त्याने जी काही माशी घेतलेली आहे जाणीवेची. तसं एक उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. एक पैलवान असतो कोल्हापूरचा आणि जातो एका लग्नाला त्याच्या मित्राच्या, बासुंदी केलेली असते मस्त. हा पैलवान एकदम गटागट एक वाटी जाते, दुसरी वाटी, तिसरी वाटी, चौथी वाटी, 5वी वाटी जेव्हा घेतो तेव्हा त्याच्यामध्ये माशी पडलेली असते. आता याला पैलवानाला वाटतं ही चारोळीच आहे म्हणून तो पितो ती. आता यानी चारोळी म्हणून केली तरी देखील माशीनी माशीचं काम करायचं काय सोडलं नाही. ज्या वेळेला यांनी ही वाटी विचवली आपल्या पोटामध्ये, तत्क्षणी सगळ्याच्या सगळ्या वाट्या बाहेर पडल्या, बकाबक ओकून बाहेर पडलेल्या आहेत. का तर एक माशी फक्त. त्याच्यावरच आधारित त्यांनी मनाच्या श्लोकात टाकलाय, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची. ही जी अहंकाराची जाणीवेची जी काही माशी आहे ही जर का माझ्या जेवणात आली, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. त्याला कशी रुची प्राप्त होईल? ते ओकून पडणार आहे हो, ते तुमच्या याच्यामध्ये जिरणारच नाहीये, पचणारच नाहीये. ते पचून त्याचा अन्नरस तयार होऊन तो तुमच्या सगळ्या शरीरात जाऊन त्याच्यातून ऊर्जा निर्माण होऊन तुम्हाला प्रसन्न करणारं जे काही अन्न आहे ते अन्न तुमच्या अंगीच लागणार नाहीये. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त करीस. अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. हे ज्ञानरूपी जे अन्न आहे हे अन्न त्याला पचणारच नाहीये. ज्ञानरूपी अन्न पचवायचं म्हणजे काय करायचं असतं, तर जे काही मी ज्ञान घेतलंय हे माझ्या जीवनशैलीत उतरलाय का. मला फक्त एवढं माहिती आहे ज्ञानाने की या चराचरामध्ये भगवंत बसलेला आहे. मग जो भगवंत वसलेला हे ज्ञानाने कळलंय, हे जीवनशैलीत उतरलं का. मग मी द्वेष का करतो दुसऱ्याचा. जर का त्याच्याच मध्ये पण जर का भगवंत असेल तर मी द्वेष नाही करायला पाहिजे. याचा अर्थ ज्ञान आहे पण ते जीवनशैलीत उतरलं नाहीये. कारण का की माझा त्याच्याविषयी राग आहे. मी वेगळा आहे आणि तो वेगळा आहे, परंतु माझ्यात पण तेच तत्व आहे आणि त्याच्यात पण तेच तत्व आहे. हे जेव्हा अनुभवाच्या स्तरावर येईल त्यावेळेला माझा द्वेष जाणार आहे. आमच्या संतांचं एक्झॅक्टली हेच झालेलं आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून संतांना त्रास दिलेला आहे त्यांच्याबद्दल पण संतांना प्रेमच होतं, हे लक्षात घ्या तुम्ही.
त्याचं कारण असं होतं की त्यांना ज्ञान नुसतं नव्हतं, तर ते ज्ञान त्यांनी अनुभवलेलं होतं. त्यांना माहिती होतं की या संपूर्ण चराचरामध्ये हे परतत्व भरलेलं आहे. माझ्यामध्ये पण तेच परतत्व आहे, इतरांमध्ये पण तेच परतत्व आहे. आणि हे असल्यामुळेच त्यांना कोणाबद्दल राग द्वेष नाहीये. परंतु हे ज्ञान नुसतं त्यांना नव्हतं, तर त्यांचा अनुभव त्यांनी घेतला होता. ते ज्ञान त्यांच्या जीवनशैलीत उतरलेलं होतं. आम्हाला ज्ञान आहे, पण आमच्या जीवनशैलीत ते उतरत नाहीये. आणि त्यामुळे ज्ञानाच्या विपरीत असं आमचं वर्तन आहे. आमचं वर्तन हे ज्ञानाला अनुसरून पाहिजे. पण ते ज्ञानाला अनुसरून होत नाही. आणि म्हणून आम्हाला इथे नारद सांगतायत की प्रकाशते क्वापी पात्रे, अतिशय दुर्मिळ अशा एखाद्याच ज्ञानी माणसाच्या पात्रामध्ये ही भिक्षा पडते. कारण की ते ज्ञान प्राप्त झाल्यानंतर त्याचा अहंकार घेऊन आम्ही बसतो. जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैसी. अहम भाव ज्या मानसीचा विरेना, तया ज्ञान हे अन्नकोटी जिरेना. हे ज्ञानरूपी जे अन्न आहे, हे जर का जीवनशैलीत तुमच्या उतरलं नाही, ते का नाही उतरत? त्याचं कारण असं असतं की आम्ही मक्षिका भक्षिली आहे. आम्ही अहमभावाची, कशाची मक्षिका? जाणीवेची. जाणीवेची म्हणजे अहंकाराची. ही मक्षिका आम्ही भक्षिली असल्यामुळे ते ज्ञानरूपी अन्न जे आहे ते आम्हाला पचत नाहीये. आणि ज्ञानरूपी अन्न पचत नाही म्हणजे काय? की ते ज्ञान आमच्या जीवनशैलीत उतरत नाहीये. आणि जीवनशैलीत उतरत नाही, त्यामुळे त्या ज्ञानाचा अनुभव नाही आम्हाला. फक्त ज्ञान आहे. सगळ्यांना माहिती आहे आपल्याला, अहम ब्रह्मास्मी. सगळ्यांना माहिती आहे, अरे मी ना, मी ब्रह्म आहे. अरे मी ब्रह्म आहे म्हणजे कोण आहेस तू? नक्की माहिती आहे का तुला काही? पण अहम ब्रह्मास्मी मला माहिती आहे, ज्ञान आहे. उपयोग काय झाला त्याचा? तुझा राग द्वेष, तुझे एक्साइटमेंट, तुझी दुःख गेली का सगळी? नाही गेली. त्याचं कारण असं आहे की नुसतं ज्ञान झालं तुला. उपयोग काय त्या ज्ञानाचा? आणि म्हणून एखादी तरी ओवी अनुभवावी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अख्खी ज्ञानेश्वरी वाचू नका तुम्ही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की एक ओवी जरी तुम्ही अनुभवलीत ना, तरी देखील अख्खी ज्ञानेश्वरी तुमची अनुभवल्यासारखी आहे. एखादी तरी ओवी अनुभवावी. अनुभव घेणं महत्वाचं आहे. अनुभवाचं ते ज्ञान आहे. इट इज अन एक्सपिरियन्शियल नॉलेज अँड नॉट द इंटेलेक्च्युअल जिम्नॅस्टिक्स. See, the intellectual gymnastics will not do any change in your personality, whereas the experiential knowledge, a little knowledge, will totally change your personality. ही खासियत आहे. अनुभव घेतल्याशिवाय आम्हाला येत नाही. आणि असे अधिकारी अतिशय कमी आहेत. आणि म्हणून हे सुद्धा असं म्हणतायत, भगवान श्रीकृष्ण पण म्हणतायत, बहुनाम जन्ममानंते ज्ञानावान्मा प्रपद्यते. ज्ञानी माणूस सुद्धा क्वचित काळी एखाद्या अनंत जन्मानंतर तो त्याला कळतं की हे सगळं वासुदेव, एक्सपिरियन्शियली अनुभवावर त्याला कळतं की हे सगळं वासुदेवमय आहे. आणि त्यावेळेला मग तो माझ्या प्राप्त होतो. तिथपर्यंत होत नाही तो. इतकं दुर्मिळ आहे ते. आमची भक्ती जी आहे ती भक्ती सुद्धा अशी पाहिजे, कुठेही त्याच्यात खोट नको. माझं मी पण गेलं पाहिजे. ज्ञानेश्वरांनी अतिशय सुंदर मिठाचा असा दृष्टांत दिलाय. ठेवनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, तेवी अहम देवनी मी शंभू, शांभवी झालो. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतायत की सोडोनी मीठपणाचा लोभू. मीठ जिथपर्यंत मी मीठ करत असतं ना, तिथपर्यंत ते दुःखातच असतं. त्याला कोणी कुटत असतात, त्याच्यावर कोणी रासायनिक प्रक्रिया करत असतात, कोणी त्याला भाजीत घालत असतात, सगळं करत असतात. अनंत दुःख असतात. का? कारण की तो मीठ आहे, मी मीठ आहे या ह्याच्यात असतो. पण तो जर का त्यांनी सोडोनी मीठपणाचा लोभू, तो जर का मीठपणाचा लोभू सोडला आणि मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, त्यांनी जर का तेच मीठ जर का समजा समुद्रात गेलं, समुद्र खारटच आहे, तर कोणाची शामत आहे त्या समुद्राच्या पाण्याला हात लावण्याची आणि भाजीत घालण्याची, कुटण्याची आणि विविध रासायनिक प्रक्रिया करण्याची? कोणाची शामत नाहीये ती. त्याचं कारण असं आहे की मी म्हणून जेव्हा होतो, मीठ म्हणून, त्यावेळेला सगळी दुःख होती. पण ज्या वेळेला मी माझं मीठ पण सोडून दिलं आणि मी सागरात विलीन झालो, माझं अस्तित्व मी घालवून टाकलं, सोडोनी मीठपणाचा लोभू, मिठे सिंधुत्वाचा घेतला लाभू, त्यावेळेला काय झालं? तर आनंदाचे दोही आनंद तरंग, अशी अवस्था झाली आहे.
त्याचप्रमाणे तेवी अहम देवनी मी शंभू, त्या शंभूला मी माझा अहम देऊन टाकला. ज्या क्षणी मी त्या शंभूला अहम दिला, शांभवी झालो, मी शंभू झालो. देवी अहम देवनी मी शंभू, शांभवी झालो. किती सुंदर दृष्टांत एक एक देतात ना ज्ञानदेव किंवा आमचे सगळे संत, खरोखर डोळ्यात पाणी येतं. इतकी सुंदर उदाहरणं, आणि ही उदाहरणं जी आहेत ना, दृष्टांत जी आहेत ना, हे दृष्टांत अनुभवाशिवाय येऊ शकत नाहीत मुखातून. एवढा अनुभव होता त्यांच्या गाठीला. आणि म्हणून ते वेगवेगळ्या आणि हे तर कवी मनाचे होते. ज्ञानेश्वर माऊली म्हणजे अक्षरशः कवी मनाचा माणूस होता तो. किती दृष्टांत, किती ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर अनंत वेळेला घळघळा पाणी येतं डोळ्यातून, की अरे किती थोर माणसं असू शकतात. एवढा थोर माणूस, एवढी ज्ञानेश्वरी एवढ्या लहान वयात लिहून सुद्धा किती मोठं मन होतं, की ज्ञानेश्वरी पूर्ण लिहिल्यानंतर त्यांनी जे पसायदान म्हटलेलं आहे, त्या पसायदानात त्यांनी गुरुला काय मागितलंय, तर पहिलंच त्यांनी मागितलंय की ह्या लोकांचा जो काही वाकडेपणा आहे तो जाऊ दे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान आहे. तुम्ही आनंद येऊन मला द्या, काय द्या, जे खळांची व्यंकटी सांडो. अरे काय मागितलंय, माझ्या मुक्ताईला हे दे, माझ्या सोपानाला हे दे, असं काही नाही मागितलं. जे खळांची, ज्यांनी आयुष्यभर त्या ज्ञानेश्वरांना आणि या चारी भावंडांना त्रास दिला, पहिली आठवण त्यांची झालेली आहे. जे खळांची व्यंकटी, त्यांच्यातला वाकडेपणा, त्यांच्यातला दुष्टपणा निघून जाऊ दे, तया सत्कर्मी रती वाढो. हे पण सांगितलेलं आहे परत, की त्यांना सत्कर्मामध्ये गती येऊ दे, त्यांना सत्कर्मामध्ये रुची वाढू दे त्यांची. का वाढू दे? कारण त्यांना माहिती होतं की या लोकांकडे शक्ती आहे, परंतु ती शक्ती वेगळ्या दिशेने जाते, ती शक्ती भगवंताकडे यायला पाहिजे, ही इच्छा आहे त्याच्या मागची. आणि म्हणून नुसता वाकडेपणा जाऊन चालणार नाहीये. तर देवा हे निवृत्तीनाथा काय दे, तर तया सत्कर्मी रती वाढू, त्या सत्कर्मामध्ये त्यांची रती वाढू दे, त्यांचा इच्छा वाढू दे, त्यांचा आनंद लाभू दे त्यांना सत्कर्मामध्ये, की जेणेकरून हीच मंडळी की ज्यांच्याकडे प्रचंड ताकद आहे, ती सगळी ताकद भगवंताकडे लागेल, समाजाभिमुख होईल आणि समाजाला पण ते घेऊन जाऊ शकतील. काय मागणं मागावं, किती सुंदर मागणं आहे. आपण विचार तरी करू शकतो का याचा? हे सगळं ते पूर्णपणे त्याच्याशी एकरूप झाल्यामुळे हे करू शकले. आणि म्हणून असे दुर्मिळ लोक असतात ज्ञानेश्वरांसारखी, की जी याला पोचतात. आणि म्हणून याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे की प्रकाशते क्वापी पात्रे, म्हणजे एखाद्या दुर्मिळ अधिकारी भगवत भक्तामध्येच ते प्रकाशित होतं. ते परमप्रेम जे आहे भगवंताची, ती पराभक्ती जी आहे, ती अशा एखाद्या सुपात्रामध्ये ती प्रकाशित पावते. कारण असं आहे की त्याच्यामध्ये मीपणा गेल्याशिवाय ते काही शुद्धता येत नाही. आणि मीपणा घालवायचा तर तो फक्त प्रेमानेच घालवता येतो, तो फक्त भक्तीनीच घालवता येतो. आणि म्हणून इथे आपल्याला नारद सांगतायत की हे असं एखाद्याच्याच बाबतीत होऊ शकतं, परंतु मग आमच्या हातात काय आहे, तर आमच्या हातात फक्त एवढंच आहे की आम्ही सदोदित त्या भगवंताच्या प्रेमामध्येच आकंठ बुडालेले पाहिजे. नारदः तू तदर्पिता अखिल आचारिता सद्विस्मरणे परम व्याकुलता येते. त्यालाच अर्पण करायचे आहेत संपूर्ण माझे आचार विचार, जे जे काही मी करतोय, माझ्या वर्णाश्रमाप्रमाणे माझ्याकडे जे जे काही आलंय ते करतच राहायचं आहे. ते करत राहूनच मला त्याच्यामध्ये जायचं आहे, परंतु त्याच्याशी अनुसंधान सोडायचं नाहीये. आणि त्याच्याशी जर अनुसंधान सोडायचं नसेल, तर सगळी माझी जी कर्म आहेत, माझ्या वर्णाश्रमाने आलेली ही सगळी कर्म मी त्यालाच अर्पण करतोय, हे जर का झालं, मी त्याच्यासाठी करतोय, हे एकदा पक्क झालं की त्याचं अनुसंधान कधीच सुटणार नाहीये. आणि म्हणून मला अर्पण करा तदर्पिता अखिल आचारिता, का जी काही कर्म माझी असतील माझ्या वर्णाश्रमाप्रमाणे आलेली, ती सगळी त्याला ही करायची आहेत आणि त्याच्याशी अनुसंधान बाळगायचं आहे. आणि तद विस्मरणे परम व्याकुलता येते. एक क्षण जरी त्याच्या त्या अनुसंधानात खंड जर पडला, तर परम व्याकुळता येते की नाही. ती व्याकुळता आली याचाच अर्थ प्रचंड भक्ती आहे, प्रेम आहे तुमचं भगवंताबद्दल. आमचं प्रेम जे असतं ना, ते असं ह्याच्यात असतं,
देणं घेणं प्रकारात असतो आमचं. गिव्ह अँड टेक पॉलिसी असते आमची देवाजवळ. आमची देवाजवळ निर्व्याज प्रेम कधीच नसतं, हे लक्षात घ्या तुम्ही. निर्व्याज प्रेम आम्ही कधी करू शकत नाही भगवंताजवळ. आम्ही गेलो की काही ना काहीतरी मागतच असतो त्या देवाला. जसं काही देवा तिथे बसलेलाच आहे, म्हणजे मी काहीच करणार नाही, असेल माझा हरित देईल खाटल्यावरी, अशा स्टाईलने आम्ही देवाकडे जात असतो. आम्ही स्वतः ह्या भक्ती मार्गामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट अशी असते की सगळं तुम्हीच करायचं आहे, आणि तुम्ही करून सुद्धा तुम्हाला केव्हा मिळेल हे सांगता येत नाहीये. तुम्ही फक्त तयारीत राहायचंय, बाकी काही करायचं नाहीये. तुम्ही फक्त तयारी ठेवायची, सदोदित त्याचं अनुसंधान बाळगायचंय, एक क्षणही त्याच्यापासून दूर होता कामा नाही. हे जे काही आहे ना, अहो येता जाता उठत बसता कार्य करिता, सदा घेता देता वदनी वदता ग्रास गळिता, घरी दारी शय्येवरी रती सुखाचे अवसरी, समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी. समस्तांची लज्जा सोडून द्या. लोक काय म्हणतील, कोणी काय म्हणो, यासाठी बळकट प्रेम असावे गाठी, निंदा स्तुतीवर लावणी काठी, मी तू हरारे आपुलासा देव करारे. काय सुंदर शिवदिन केसरींनी सांगितलेलं आहे, फार छान सांगितलेलं आहे. किती सुंदर आहे की किती तुमचं प्रेम बळकट पाहिजे ते, की कशाचीही तमा बाळगू नका. कोणी काय म्हणूया, कोणी काही म्हणू दे, काही फरक पडत नाहीये. किंबहुना लोक काही केलं तरी वेगळंच म्हणतात. तुम्ही असं केलं तर तसं म्हणतील, तसं केलं तर तसं म्हणतील. त्यामुळे त्याच्यावर तुम्ही काहीच हे करू नका. त्यांनी याच्यावर सांगितलंय ना, तुकाराम महाराजांनी याच्यावर दिलंय की तीर्थ करू जाता म्हणती कावळा, न करी त्याला हसता. तीर्थ करायला गेलं की म्हणतात काय कावळ्यासारखं, म्हणजे इकडच्या तीर्थात डुबकी मार, तिकडच्या तीर्थात डुबकी मार, याला काय कामधंदा वगैरे नाही का, काय बायको मुलं वगैरे नाहीयेत की काय, या सदोदित आपलं याच करत बसलाय असं म्हणतात. आणि न करी त्याला हसत. समजा गेलं नाही का, नाही अरे काय तो धंदा धंदा पैसा पैसा करत बसलाय, नुसतं मी माझी बायको करत बसलाय, का आणि करू की जरा देशाटन वगैरे, म्हणजे तसं केलं तर तसं म्हटलं तर असं म्हणतात. त्यामुळे तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही त्यांच्याकडे बघूच नका, लक्ष देऊ नका. फार खाय त्यासी नाड हा भारी राक्षस. आता खूप खाल्लं तर म्हणतात की हा खादाड आहे का, हा राक्षस आहे. आणि न खाय त्याची करीती टवाळी, पाप्याच्या कपाळी अन्न कैसे. बरं बाबा तो खात नाहीये, काही नाही, त्याला तरी काय सोडतात का, नाही. हा म्हणे कसला पाप्याचा, म्हणे कपाळी याच्या अन्न आहे का काही, करंटा माणूस आहे. तुका म्हणे कैसा पाळावा लौकिक. लोक म्हणतात तसं करून जर का वागायचं म्हटलं तर हा लौकिक कसा पाळायचा. अवतारात एकत्र असू देता, त्यांनी अवतारांना सुद्धा सोडलं नाहीये. तुकाराम महाराज म्हणतात मग कशाला तमा बाळगता, तुमचं प्रेम बळकट करा. तुम्ही कशाची तमा बाळगू नका, काहीच करू नका. तुम्ही तुमचं प्रेमाने सरळ सरळ पुढे जात जा. कोणी काय म्हणो यासाठी बळकट प्रेम असावे गाठी, निंदा स्तुतीवर लावणी काठी, मी तू हरावे आपुलासा देव करावे. तुम्ही काहीही केलं तरी लोक बोलणार आहेत. मग तुमचं जे उद्दिष्ट आहे, तुमचं जे ध्येय, भगवंतापर्यंत पोहोचण्याचं ध्येय, याच्यामध्ये जो कोण येईल त्याच्याशी तुम्ही दुर्लक्षित करा आणि तुमची वाटचाल मात्र समोर चालू ठेवा. तिथपर्यंत तुम्हाला ते मिळणार नाही, हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं अनुसंधान कुठे सुटलं नाही पाहिजे, हा महत्वाचा मुद्दा असतो. आणि ते जर का अनुसंधान सोडायचं नसेल तर मग आपल्याला नारदांची व्याख्या लक्षात ठेवली पाहिजे. तदर्पिता अखिल आचारिता, माझी सगळी कर्म, माझी सगळे आचार विचार, सगळं जे आहे हे त्या भगवंताशी अर्पण करायचंय मला. आणि एकदा का भगवंताच्या साठी मी हे काम करतोय म्हटल्यानंतर आपोआपच माझ्यामध्ये सात्विक कर्म निर्माण होतात, माझ्यात तामसिक निर्माण होत नाही. कारण किती काही म्हटलं ना तरी आतमध्ये जे चैतन्य आहे ना, त्या चैतन्याचा सत्वगुण सतत माझ्या इथे फुलत असतो, मी त्याला दाबतो. खरं सांगायचं तर माझे जे काही संस्कार आहेत पूर्वजन्मीचे अनंत जन्माचे, ते त्या सत्वाला दाबतात, सत्वगुणाला दाबत असतात. परंतु ते तिथे असतं, ते येण्याचा बाहेर येण्याचा प्रयत्न करत असतं. आणि म्हणून अनुसंधान सतत ठेवणं, सतत अनुसंधान ठेवायचं असेल तर सतत तुमचं भजन कीर्तन, त्याचं गुणवर्णन, हे सगळं करायला पाहिजे. सदोदित त्याच्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि हे एकरूप झाल्यानंतर सुद्धा तो केव्हा मिळेल तुम्हाला माहित नाहीये. एवढी श्रद्धा पाहिजे की केव्हा तरी तो नक्की मिळणार आहे. मी माझ्या कर्तव्यापासून ढळता कामा नाही,
ही वृत्ती, ही श्रद्धा, ही शरणागती, हे अतूट प्रेम जिथपर्यंत तुमच्याकडे नाही आहे तिथपर्यंत तुमचं भक्ती सतत चालू राहणार आहे. ही भक्ती आपल्याला प्रत्येक वेळेला वाटतं की अरे मी अत्युच्च भक्तीला पोहोचलो, अरे मी अत्युच्च भक्तीला पोहोचलो, परंतु तेवढं पुरेसं नसतं. हे लक्षात घ्या. अजून खूप पल्ला पुढे गाठायचा असतो. म्हणजे जसं पतंजली मुनींनी ध्यानाच्या बाबतीत सांगितलंय की सवितर्क, निर्वितर्क, सविचार, निर्विचार, त्यानंतर मग सबीज समाधी, त्यानंतर मग निर्बीज समाधी, मग धर्ममेघ समाधी आणि मग कैवल्य. आणि प्रत्येक टप्प्यावर आपल्याला असं वाटतं की मला त्याच्या मागचं जे सत्य तत्व आहे ते कळलंय. हे प्रत्येक वेळेला मला जाणवत असतं, परंतु तसं नसतं. तुम्ही ध्यान सोडू नका, अजून सुरूच ठेवा. तुम्ही अजून तुम्हाला आत खोलात शिरेल, अजून सत्यतत्वाचा तुम्हाला अनुभव येईल. जसे जसे तुमचं ध्यान पुढे पुढे जात जाईल तसं तसं तुम्हाला ते सत्यतत्व जे आहे त्या मागचं, माझा जो काही ध्यानाचा विषय असेल त्या ध्यानाच्या विषयाच्या मागे नक्की तत्व कुठलं आहे, सत्यतत्व कुठलं आहे, परमतत्व कुठलं आहे, हे समजण्यासाठी माझं ध्यान कंटिन्युअस व्हायला लागतं. आणि प्रत्येक टप्प्याला मला असं वाटतं की मला ते कळलंय, परंतु पतंजली मुनी सांगतात की नाही कळलेलं, अजून खूप पल्ला पुढे आहे. तसंच नारद मुनी आम्हाला सांगतायत की प्रत्येक वेळेला तुम्हाला असं वाटेल की तुमचं जे भक्तिप्रेम आहे हे अत्युच्च झालेलं आहे आणि आता मला भगवंतानी दर्शन द्यायलाच पाहिजे. नारद मुनी म्हणतात नाही, अजून पुढे जा, अजून पुढे जा, अजून पुढे जा. कुठपर्यंत पुढे जा? तुम्ही सतत पुढे जा, तो तुमची काळजी घेईल. तुम्ही अपेक्षा धरून राहा, कामना रहित. आपण उद्याला आपण ते बघणार आहोत की ही जे भक्ती आहे ही कशी भक्ती आहे. तर गुणरहितम, कामना रहितम, अविच्छिन्नम, हे सगळे जे गुण आहेत भक्तीचे, हे भक्तीचे गुण आपण उद्या बघणार आहोत. आणि ती पराभक्ती आहे. ती पराभक्ती, हे सगळे गुण आपण उद्या बघू. आणि नंतर मग त्याच्या नंतरची जी खालची भक्ती आहे, ज्याला गौणी भक्ती म्हणतात, ज्याला त्रिधा भक्ती म्हणतात, ती कशी आहे. आणि भक्तीची सुरुवात या गौणी भक्तीनीच करायची आहे. हे कसं आहे हे सगळं आपण उद्याच्या आणि त्याच्या पुढच्या प्रवचनात बघू. आज जी काही आपली सेवा झाली की त्या देवर्षी नारदांना आपण अर्पण करू आणि इथेच विराम घेऊ. हरिओम. हरिओम. खूपच छान. एखादी तरी ओवी अनुभवावी. मला असं वाटलं की आजच्या ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये, कोविडच्या भयाच्या काळामध्ये आपण हे जे भक्तीची वारी सुरू केली, त्याने सुद्धा खूप आपलं भय कमी होणार आहे. त्या ओव्यांचा अनुभव घ्यायची ही वेळ आहे असं मला वाटतं. आपल्याला भगवंताने ही वेळ दिलेली आहे की आता अनुभवायची वेळ आलेली आहे. खूप ज्ञान घेऊन झालं, आता अनुभवायला सुरुवात करा, घरात बसून अनुभवा. आणि आता मला हे प्रवचन ऐकता ऐकता अहम ब्रह्मास्मी वगैरे असं सगळं ऐकता ऐकता लक्षात आलं की भगवंतानी सांगूनच ठेवलेलं आहे की असं जेव्हा महामारी सारखं काहीतरी वातावरण येईल जे आपल्या हातात नाहीये, पूर आला कुठेतरी, कुठेतरी भूकंप झाला, काही जी आपल्या हातात नाहीये, ज्याला आधी दैविक आणि आधी भौतिक अशी कारणं आहेत, आपल्या हातात काहीही नाही, आपण काहीच करू शकत नाही, आपण फक्त मेंटेनन्स पुरतं आपण करू शकतो. आणि भयग्रस्त होतो आपण सगळे, मानवजात भयग्रस्त होते. अशा वेळेला काय करायचं, तर खूप सुंदर औषध सांगितलेलं आहे, ब्रह्मरस घेई काढा. आज मी त्यानेच आपल्या शेवट ह्या 4 ओळींनी करणार आहे. आणि असंच काही अभंग असा टाळ आणि मृदुंगाबरोबर म्हणणार नाहीये, फक्त 4 ओळी म्हणणार आहे. आणि एक सांगते, विकास गोखले त्यांनी सांगितलं की उद्याच्या आपल्या प्रवचनात, तर उद्या नसून पुढल्या मंगळवारी असेल. ह्या वारीमध्ये आता दर मंगळवारी विकास गोखलेंचं प्रवचन असेल, म्हणजे ते करतील तेवढे दिवस. आणि गुरुवारच्या वारी जे आमचे दोन्ही भजनाचे वार आहेत, त्या गुरुवारच्या वारी आम्ही भजनी मंडळातल्या बायका एक 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 जण करून, आणि मी असेनच त्याच्यात काहीतरी सांगायला, भजनाचा आस्वाद घ्यायला, त्याच्यातला भक्तीतला आस्वाद घ्यायला, त्याच्यातला अर्थबोध होण्यासाठी. तर जरूर येत राहा. आणि आपण आता इथेच थांबूयात. हा अभंग शेवट करते. आणि असा ब्रह्मरस आपण सर्वांनी घ्यावा की आपलं जे भय आहे ते आत्ताच्या ह्या वातावरणात जर आपण हे भय घालवायचा प्रयत्न नाही केला, तर मग कधी. भगवंतानी आपल्याला संधी दिलेली आहे, आत्ता संधी मिळाली, आत्ता हे भय घालवा.
आणि आता एवढा भक्तिसूत्राचा आपल्याला रस पाजलाय. आता ह्या भक्तीच्या रसातून आपण काही करू शकतो का? तर हो, नक्कीच करू शकतो. फार सुंदर अभंग आहे. ब्रह्मरस घेई काढा, काढा ब्रह्मरस घेई काढा, तेने पीडा वारेल, तेने पीडा वारेल, ब्रह्मरस घेई काढा, काढा ब्रह्मरस घेई काढा, भवरोग, भवरोग म्हणजे संसारात जे जे रोग आहेत ते, भय सुद्धा त्या रोगांमधलाच एक भाग आला. भवरोग ऐसे जाय, भवरोग ऐसे जाय, आणिक काय क्षुल्लके, ब्रह्मरस घेई काढा, काढा ब्रह्मरस घेई काढा. पूर्ण म्हणणार नाहीये, वेळ जाईल म्हणून. हरिओम. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. हरिओम. हरिओम तत्सत. रामकृष्ण हरी. आता आपण भेटूयात पुढल्या गुरुवारी, येत्या गुरुवारी. अरे, विकास गोखले पण गेले वाटतं.